व्यवहारासाठी UPI पेमेंट वापरणाऱ्यांची डोकेदुखी आता वाढली आहे, कारण UPI पेमेंट करताना ग्राहकांना पुन्हा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। सकाळी 11:41 तब्बल 222 युजर्सनं एकाच वेळी UPI डाऊन असल्याची तक्रार केली आणि या वर्षभरातली UPI डाऊन होण्याची ही 6वी वेळ आहे। एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनेक युजर्सनं या संदर्भातला आपला संतापही व्यक्त केलाय। विशाल सवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, काय सांगाल, नेमकं UPI पुन्हा पुन्हा डाऊन होतोय याबद्दल काही माहिती येते का? अधिकृत काही माहिती दिली गेली आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो तो UPI, गुगल पे, फोन पे द्वारे पेमेंट जो आहे ते ऑनलाईन पेमेंट करत असतात। मात्र मागच्या जवळपास 15 दिवसात ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे की UPI जे आहे ते डाऊन झालेलं आहे। त्यामुळे अनेक लोकांना जे आहे अनेक जे ग्राहक आहेत UPI यूज करणारे त्यांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे। महत्त्वाचं सांगायचं त्यामध्ये की सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावरती ही समस्या जी आहे ती समोर यायला सुरुवात झाली होती। मुंबईसारखी महानगरं आहेत तर त्या ठिकाणी बरेचसे व्यवहार जे आहे ते UPI द्वारे केले जात असतात आणि ह्याच पीक आवरमध्ये अशा स्वरूपाची समस्या भेडसावत असल्याने अनेक नागरिकांनी जे आहे ते ऑनलाईन तक्रार देखील नोंदवल्याची समोर आलेलं आहे। इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरती UPI डाऊन असल्याचे अनेकच्या तक्रारी ज्या आहेत त्या देखील दाखल होताना आपल्याला दिसून येत आहेत। धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भातली दिली आहे। तर एकंदरीतच गुगल पे, पेटीएम, फोन पे अशा सगळ्या UPI IDsना प्रॉब्लेम येतोय आणि म्हणून युजर संतापलेत। नेमकं याचं कारण काय? UPI कडून अधिकृत घोषणा यातून अधिकृत स्पष्टीकरण या संदर्भात आलं नाहीये।